आजची पत्रकार परिषद घेण्याचा विषय असा होता की अण्णा हजारेंनी माननीय अजितदादांच्या विरोधामध्ये शिखर बँकेचा घोटाळा काढणार आणि रिट फाईल करणार असं त्यांचं एकंदरीत म्हणणं होतं. पण अण्णा हजारेंना आता सुपारी कोणी दिली हे काही कळायला मार्ग नाही. एक तर विरोधी पक्षवाले अण्णा हजारेंना सुपारी दिली असेल कारण की अण्णा हजारे जागे झाले याच्यामुळे असं म्हणायला काही हरकत नाही. आज अजितदादांची इमेज या महाराष्ट्रामध्ये जितकी चांगली आहे, अजितदादा हे एका जनतेची सेवा करण्याकरता म्हणून या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करून राहिले आहे आणि त्यांचं नाव कसं खराब करायचं, त्यांचं म्हणजे राजकारण हे मलिन करायचं याच्याकरता म्हणून विरोधी पक्षांनी अण्णा हजारेंना सुपारी दिली असं वाटतं. माझं असं म्हणणं आहे की अण्णा हजारेंनी काही वर्षा पहिले या भारत देशामध्ये एक आंदोलन छेडलं होतं, भ्रष्टाचाराचा विरोध. आणि ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आंदोलन छेडलं असताना त्यांनी त्या केजरीवाल हा त्यांचा जो चेला होता तो आज दिल्लीचा मुख्यमंत्री झालेला आहे आणि ते मुख्यमंत्री होत असताना आज ते जेलमध्ये आहे. त्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांनी पैसे कमवून दारूचे अड्डे कसे चालू करायचे त्याच्याकरता त्यांनी प्रयत्न केले आणि त्याच्यात त्यांना जेल झाली. आज अण्णा हजारेंनी पहिले अजितदादाचा विषय सोडून ताबडतोब रामलीला मैदानावर उपोषण करायला पाहिजे आणि त्या केजरीवालची जे सत्ता आहे दिल्लीमध्ये ती सत्ता खाली कसं खेचता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यासाठी भारत देशातल्या सगळ्या भ्रष्टाचार विरोधी लोकांना अण्णा हजारेंनी एकत्रित करायला पाहिजे आणि तिथं उपोषण करून रामलीला मैदानावर अरविंद केजरीवालचे सत्ता खेचायला पाहिजे. जे संजय राऊत शिवसेना उबाटाचे हे आहेत मेंबर आहेत ते अभिनंदन करून राहिले. अहो ते सगळेच्या सगळे त्या भ्रष्टाचारवाल्यांबरोबर एकाच एक गळ्यात गळे टाकून फिरून राहिले आणि त्यांचं अभिनंदन स्वीकारून राहिले अण्णा हजारे. अण्णा हजारेंनी सांगायला पाहिजे की तुम्ही भ्रष्टाचारी लोक आहात, मी तुमचं अभिनंदन स्वीकारू शकत नाही, तुम्ही एकाच मायेतले म्हणी आहात असं त्यांनी ठणकावून सांगायला पाहिजे. पण ते ठणकावून सांगून नाही राहिले. याचाच अर्थ ते सुद्धा कुठेतरी एक पार्ट आहे असं या जनतेला वाटायला लागलं. म्हणून अण्णा हजारे ब्रँड हा भारत देशात खराब नाही व्हायला पाहिजे. त्यांनी ताबडतोब रामलीला मैदानावर जाऊन उपोषण करून केजरीवालांची सत्ता खाली खिचायला पाहिजे असं मी आज या जनतेला एक संदेश देऊ इच्छितो. आणि अण्णा हजारेंचा आज वाढदिवस आहे त्याकरता मी त्यांना खूप खूप शुभेच्छासुद्धा देऊ इच्छितो. धन्यवाद.